नमस्कार. एका उत्तम शिक्षकाला खऱ्या अर्थाने उत्तम काय बनवतं? फक्त ज्ञान? नाही, तर ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची कला. आज आपण याच कलेमागच्या विज्ञानाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे शिकवण्याच्या सूत्रांबद्दल, जी खरं तर प्रत्येक शिक्षकाच्या भात्यातील आवश्यक शस्त्र आहेत. तर मग उत्तम शिकवण्याचं रहस्य तरी काय आहे? नाही, ही कोणतीही जादू नाहीये, तर यामागे एक पक्की पद्धत आहे. आणि याचं उत्तर दडलेलं आहे याच शिकवण्याच्या सूत्रांमध्ये. चला तर मग हे रहस्य आज उलगडूया. म्हणजे बघा, ही शिकवण्याची सूत्रे म्हणजे अनुभवातून तयार झालेली अतिशय विश्वासार्ह आणि व्यावहारिक अशी मार्गदर्शक तत्त्व आहेत. हे लक्षात घ्या की हे काही दगडावरची रेघ किंवा कठोर नियम नाहीत, तर पद्धतशीरपणे शिकवण्यासाठी मदत करणारे दिशादर्शक आहेत. चला तर मग आपल्या साधनसंचामधल्या म्हणजे टूलकिटमधल्या पहिल्या गटातील साधनांबद्दल जाणून घेऊया. या साधनांचा मुख्य उद्देश काय आहे? तर नवीन माहिती सोपी आणि सहज समजण्यायोग्य कशी बनवायची यावर लक्ष केंद्रित करणं. एक कल्पना करा, समजा जंगलांबद्दल शिकवायचं आहे, तर मग सुरुवात कुठून करणार? थेट घनदाट जंगलाच्या वर्णनाने? नाही, अर्थातच नाही. सुरुवात अशा एखाद्या गोष्टीपासून करायची जी विद्यार्थ्यांना आधीच माहीत आहे, जसं की त्यांनी पाहिलेली एखादी बाग. आणि हेच आहे आपलं पहिलं सूत्र, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुनं ज्ञान अगदी एका हुकसारखं काम करतं, ज्यावर आपण नवीन माहिती सहजपणे टांगू शकतो. जे आधीच माहिती आहे त्यावरून पुढे जाणं नेहमीच सोपं असतं. बरं, आता अजून एक प्रसंग पाहूया. एखाद्या फुलाबद्दल शिकवताना आपण थेट त्याच्या परागण प्रक्रियेसारख्या क्लिष्ट गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात करतो का? नाही ना. आपण सुरुवात करतो त्याच्या अगदी साध्या भागांपासून, पाकळ्या, देठ अशा गोष्टींपासून. आणि हेच आपल्याला दुसऱ्या सूत्राकडे घेऊन जातं, सोप्याकडून कठीणाकडे. यामागचं मानसशास्त्र खूप सोपं आहे. जेव्हा विद्यार्थी सोप्या गोष्टी शिकतात तेव्हा त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या उलट सुरुवातीलाच कठीण संकल्पना समोर ठेवल्या तर ते निराश होण्याची शक्यता असते. आणखी एक अगदी रोजच्या अनुभवातलं उदाहरण, लहान मुलांना मोजायला शिकवताना आपण थेट 1, 2, 3 हे अंक आणि संख्यांपासून सुरुवात करतो का? नाही. आपण आधी त्यांच्या हातात काहीतरी ठोस वस्तू देतो. आणि यालाच म्हणतात मूर्ताकडून अमूर्ताकडे हे सूत्र. ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो, पाहू शकतो, त्या मेंदूमध्ये अगदी पक्क्या बसतात. हा मूर्त अनुभवांचा पाया एकदा का पक्का झाला की त्यावर अमूर्त संकल्पनांची इमारत उभी करणं खूप सोपं होऊन जातं. चला आता आपल्या टूलकिटमधल्या पुढच्या गटाकडे वळूया. ही साधनं कशासाठी आहेत? तर विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला योग्य दिशा कशी द्यायची यावरती लक्ष केंद्रित करतात. इथे ना 2 खूप महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, विश्लेषण आणि संश्लेषण. विश्लेषण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मोठ्या गोष्टीला समजून घेण्यासाठी तिचे लहान लहान तुकडे करणं. समजा सायकल कशी चालते हे समजून घेण्यासाठी आपण चाकं, हँडल, पेडल हे भाग वेगळे करून पाहतो. आणि संश्लेषण म्हणजे याच्या अगदी उलट. हे सर्व तुकडे पुन्हा जोडून ते एकसंधपणे कसं काम करतात हे समजून घेणं. आता आपण तर्क करण्याचे 2 महत्त्वाचे मार्ग पाहूया, आगमन आणि निगमन. आगमन म्हणजे काय? तर अनेक विशिष्ट उदाहरणं पाहायची आणि त्यातून एक सामान्य नियम तयार करायचा. जसं की लोखंड, तांब, ॲल्युमिनियम हे सगळे धातू उष्णतेने प्रसरण पावतात, हे पाहून सर्व धातू उष्णतेने प्रसरण पावतात असा नियम बनवणं. आणि निगमन म्हणजे याच्या अगदी उलट, म्हणजे या सामान्य नियमाचा वापर करून विशिष्ट निष्कर्ष काढणे. शिकवताना नेहमी आगमनाने सुरुवात करणं जास्त प्रभावी ठरतं. आणि याच आगमनाच्या पद्धतीवर आधारलेलं आहे आपलं पुढचं सूत्र, विशेषाकडून सामान्याकडे. हे दुसरं तिसरं काही नसून आगमनात्मक तर्काचं वर्गातलं प्रत्यक्ष रूप आहे. अनेक उदाहरणं दिल्यानंतर विद्यार्थी स्वतःच नियम शोधू शकतात. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तो नियम त्यांच्या कायमचा लक्षात राहतो. ओके, तर आत्तापर्यंत आपण पाया आणि तर्काची साधनं पाहिली. आता आपण काही ॲडव्हान्स टूल्स बघणार आहोत. ही साधनं सांगतात की एखाद्या धड्याची एकूण रचना, त्याचा मानसिक प्रवाह कसा असावा. एक साधं उदाहरण घेऊया कवितेचं. वर्गात कविता शिकवताना सुरुवात कशी होते? शिक्षक थेट पहिल्या ओळीचा अर्थ सांगायला सुरुवात करतात का? नाही. ते आधी संपूर्ण कविता एकदा मोठ्याने सुरेल आवाजात वाचून दाखवतात.
यालाच म्हणतात पूर्णाकडून भागाकडे. म्हणजे काय? तर आधी बिग पिक्चर दाखवायचं. आधी संपूर्ण चित्र दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांना एक संदर्भ मिळतो. त्यांना कळते की ते नक्की काय शिकणार आहेत. आणि मग त्यानंतर प्रत्येक भागाचा तपशीलवार अभ्यास करणं खूप सोपं होतं. आणि आता शेवटचं पण माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं सूत्र, मानसशास्त्रीय ते तार्किक. याचा सरळ सरळ अर्थ आहे, आधी विद्यार्थी मग तर्क. म्हणजे शिकवण्याची रचना करताना आधी विद्यार्थ्यांची आवड, त्यांची क्षमता, त्यांच्या विकासाची पातळी या सगळ्याचा विचार करायचा आणि मगच आपल्या विषयाची तार्किक मांडणी करायची. ठीक आहे, तर आता वेळ झाली आहे एका जलद उजळणीची. आत्तापर्यंत आपण जी काही साधनं पाहिली ती परीक्षेच्या तयारीसाठी अगदी फळ्यावर लिहून ठेवावीत अशी आहेत. चला तर मग पटकन एक नजर टाकूया. पहिला गट होता मूलभूत साधनांचा. ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे नव्याला जुन्याशी जोडा, सोप्याकडून कठीणाकडे आधी सोपं मग अवघड, आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे आधी वस्तू मग विचार. अगदी पायाभूत पण खूप महत्वाचं. दुसरा गट होता तार्किक साधनांचा. विश्लेषण आणि संश्लेषण म्हणजे ब्रेकडाऊन आणि बिल्डअप. विशेषाकडून सामान्याकडे आधी भरपूर उदाहरणं मग नियम, आणि आगमन ते निगमन म्हणजे निरीक्षणातून निष्कर्षाकडे जाण्याचा मार्ग. आणि तिसरा गट होता प्रवासाच्या रचनेचा. पूर्णाकडून भागाकडे आधी बिग पिक्चर मग डिटेल्स, आणि मानसशास्त्रीय ते तार्किक, आधी विद्यार्थी मग विषय. सिंपल. तर मग या सगळ्या चर्चेतला महत्वाचा मुद्दा हा आहे की ही सूत्र म्हणजे काही नियम नाहीत, तर ही साधने आहेत, टूल्स आहेत. त्यांचा गुलाम न बनता त्यांचा मालक व्हायला हवं. आणि परिस्थितीनुसार योग्य साधनाचा वापर केला तर उत्तम परिणाम नक्कीच मिळतात. तर आता हा सगळा साधनसंच आपल्यासमोर आहे. खरा प्रश्न हा आहे की या टूलकिटमधलं कोणतं साधन उद्या प्रत्यक्ष वापरात आणता येईल, शिकवताना किंवा अगदी काहीतरी नवीन शिकतानाही, यावर नक्कीच विचार करायला हवा.